हॅलो हाय नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज सकाळपासून मी सुरुवात केली ब्लॉगची आणि चला म्हटलं देवपूजापासूनच सुरुवात करूया, कारण की सकाळची सुरुवात ही आपली देवपूजेपासूनच होते आणि माझी तर देवपूजेपासूनच होते। कारण की सकाळी मी आंघोळ झाली ना की आधी देवपूजा करत असते, बाकी दुसरे कामं नंतर मी करत असते सगळे। त्याती म्हटलं चला देवपूजा आवरून झालं की मग बाकीचं स्वयंपाक वगैरे ते जे काही असतं आपण ते नंतर आवरायला घेतो। आता मी आधी तर देवपूजा करून घेतली आणि धूप वगैरे ते सगळं काही घरामध्ये दाखवून घेतलं आणि त्यानंतर मग खूप पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये देवपूजा वगैरे झाली असली की। आणि त्यानंतर म्हटलं चला मस्तपैकी ना, आणि ज्या पार्सलची मी खूप दिवस झाले वाट बघत होती ते पार्सल पण मला आज मिळालंय, तर मी दाखवतेच आज काय मिळालंय मला। सगळे आधी तर घरामध्ये धूप वगैरे दाखवून घेतलं मस्त आणि त्यानंतर म्हटलं चला आता मग जाईना, म्हणजे सगळ्यात आधी मी देवपूजाच करत असते कधी पण, असं नंतर वगैरे मी करत नाही 12-1 वाजता किंवा ते बऱ्याच बायका असं असतं की 12 वाजता किंवा 1 वाजता असं देवपूजा करतात, पण मला नाही वाटत की आपण एवढ्या लेट पूजा केली पाहिजे देवाची। आणि त्यानंतर मग लगेच इकडे तुळशीजवळ पण पाणी वगैरे घालून घेतलं तुळशीला, आणि दिवा तर अजिबात तुळशीजवळ लागत नाही कारण की हवा वगैरे असते बाहेर आणि ते विझून जातो, मग त्यासाठी मी नाहीच लावत। मग तुळशीजवळ फक्त अगरबत्ती आणि हळद कुंकू ते वाहते मी आणि त्यानंतर मग पाणी वगैरे टाकून देते। आणि उंबरठ्याची पण मी सकाळी पूजा करत असते, पाणी वगैरे शिंपडून घेते आणि ते मी एवढं काही शूट केलं नाही बरं का। आणि त्यानंतर म्हटलं चला आता सगळं काही आवरून झालं देवपूजेचं आणि पटकन इकडे चहा वगैरे करायला घेतला। आधी तर मी इथं गरम दूध करायला ठेवून घेतलं कारण की सायंकाळी ते घेऊन आले होते दूध आणि ते तसंच राहिलेलं होतं फ्रीजमध्ये। कसं आहे ना, कच्चं जर दूध टाकलं ना आपण चहामध्ये की मग तो चहा चांगला लागत नाही। मी कधी पण आधी ना दूध तापवून घेते त्यानंतर मग चहामध्ये ना दूध टाकत असते, त्यामुळे चहा खूप मस्त लागतो। आधी त्यांना चहा उकळून घ्यायचा, खूप जास्त उकळून घ्यायचा, मस्त पावडर वगैरे टाकलेलं असतं ना की मग घट्ट चहा होतो आणि मग नंतर दूध त्यामध्ये ॲड करायचं। आता मी पहिले तर चहा उकळून घेतला मस्त 2-3 मिनिटं छान असं खळखळ चहा उकळून घ्यायचा आणि त्यानंतर मग दूध टाकायचं, त्यामुळे घट्ट चहा होतो बरं का। आता इकडे म्हटलं चला सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता आणि इकडे छान असं मस्त घट्ट चहा झाला आणि नवीन पातेलं आहे माझं, कारण की मी डीमार्टमधून आणलेलं आहे बरं का हे पातेलं, खूप मस्त आहे। आणि मला म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती की पातेलं मला तसं घ्यायचं होतं स्टीलचं, आणि माझ्याकडे म्हणजे आधीचं होतं ते ॲल्युमिनियमचं होतं, त्याला पण असे हे होतं पकडायचं, पण त्याचं ते तुटलं आणि बऱ्याच दिवस झालं मी छोटं पातेलं होतं स्टीलचं त्याच्यामध्ये करायची, पण ते पातळ होतं ना त्यामुळं काय व्हायचं ते असं जळून जायचं छारीमेरा, म्हणजे बाजूने असं सरकं जडायचं ते। मग त्यासाठी मी हे नवीन पातेलं घेऊन आली आणि हा ट्रे पण मी नवीन घेऊन आली बरं का डीमार्टमधनं, खूप मस्त आहे। आता काल परवाच्या दिवशी ओम माझ्याशी भांडला होता त्या ट्रेवरतून, कारण की त्याचं म्हणणं होतं तू नवीन ट्रे आणलेला आहे आणि तू तो का नाही वापरत। त्याला म्हटलं आपण 4 लोक आहे, 4 लोकांना किती मोठा ट्रे लागतो, अजून तरी म्हटलं हा छोटा ट्रे आहे तर तो आपण घरातल्या घरात वापरायचा आणि जेव्हा कोणी पाहुणे आल्यावर आपल्या घरी तेव्हाच आपण तो मोठा ट्रे वापरू। मी त्याला असं समजवलं, तो मला म्हणत होता तो का आपण शोसाठी आणलेला आहे का, तर तो असं मला बोलत होता, म्हणजे मुलांचं असं काही असतं। आणि आज रिया घरीच आहे, रियाला बरं नाही आहे कारण की तिला ताप वगैरे आलाय आणि त्यानंतर मग असं घरात मन पण लागत नाही मुलांना बरं नसलं की, मला तर कसं तरीच वाटत होतं आज, कारण की मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो पडलेला चेहरा असला ना तर मग आपलं पण मन लागत नाही दिवसभर घरामध्ये। आणि त्यानंतर मग ओमचं आवरायला घेतलं, आता ओम जातो 12-12:30 वाजता, मग त्याचं आवरायला घेतलं। आता इतका तो हालतो ना की काय सांगायचं, भांग पण व्यवस्थित पाडू देत नाही, त्याला म्हटलं बाबा तू एक तर हलवूनच घे किंवा मला भांगच पाडून दे, लेकरांचा हाच प्रॉब्लेम असतो बरं का। त्यानंतर मग पावडर वगैरे लावून दिली त्याला, हे सगळं काही ओके लागतं बरं का त्याला, बाकी दुसरं राहू दे, पण त्याला पावडर परत टिडा, हे ओला टिडा मी आणलेला आहे, मुंबईला गेले होते ना तेव्हा मला दाजींनी आणून दिलेला होता टिडा ओमलासाठी, कारण की त्याला ना म्हणजे कुंकू लावायची मी आधी, तर तो कुंकूनं काय व्हायचं संध्याकाळपर्यंत काही राहत नव्हता, पुसून जायचा। मग दाजीनं ते पण असं म्हणजे बैठकला वगैरे जातात तिथं त्यांच्या इथं जवळ आहे, तर मग दाजींना त्यांना म्हटलं मला पण एक ओला टिडा आणून द्यायचा, मग त्यांनी मला एक टिडा आणून दिला होता। म्हटलं ओमसाठी कसं आहे त्याला लागतंच लावायला आणि यांना पण लागतो बरं का, म्हणजे आधीपासून हे पण लावतात टिडा वगैरे। आणि त्यानंतर म्हटलं चला आता सगळे कामं आवरून झाले, ओमचं झालं आवरून, तो गेला स्कूलमध्ये आणि त्यानंतर मग लगेच मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि म्हटलं चला आता कपडे वाळत घालून घेते, आता पावसाचं वातावरण तर राहतंच। आणि त्यानंतर मग तुळस पण खूप मस्त झाली आणि आमच्या तुळशीताई ना छोटंसं चिंचचं झाड आलेलं आहे, म्हणजे गावाकडनं चिंच आणलेल्या होत्या ना तेच रियाने चिंच खाऊन आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे तुळस लावायच्या आधी ना चिंचचं हे टाकले होते चिंचोकी, तर ते चिंचचं झाड त्याच्यामध्ये उगवलेलं आहे आणि आता ते कसं उपटून
भरून काढायचं, तर मी राहू दिलं, म्हटलं असं थोडे दिवस काय करायचंय, मग बघू म्हटलं. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून झाले आणि मी भाकरी आणि पिठलं केलं होतं आज, मस्त बेसन केलं होतं बरं का. आणि त्यानंतर मग आम्हाला बेसन आणि भाकर खूप आवडते, मस्त गावरान पद्धतीने बेसन भाकर खाल्ले ना की खूप मस्त वाटतं. आणि त्यानंतर मग खूप दिवसानंतर बेसन भाकर केली होती मी. आणि त्यानंतर मग लगेच सायंकाळच्या वेळेस आता शूट केलं मी. दिवसभर तर काही दुपारच्या वेळेस एवढं काम नव्हतं, मी सकाळपासून पार्सलची वाट बघत बसलेली होती. ते पार्सल आलं कधी, सायंकाळच्या वेळेस. तर मी सांगतेच तुम्हाला, सगळ्यात आधी तर सायंकाळी मी आता मजा आवरून घेतलं इथं. आणि माझी आई ना मला लहानपणी असं एक म्हणजे एक हे आमच्या इकडे ना बुचडा म्हणायचं बरं का आम्ही, म्हणजे लहानपणी असं एक शेंडी मला आई घालून द्यायची लहानपणी. आणि कधी कधी आवडायची पण ते आवडायची नाही, कारण की असं ताणून आणि ते कधी घातलेलं असलं ना की मग ते आवडायचं नाही. कधी कधी मी सोडून पण टाकायची. आणि खूप दिवसानंतर म्हटलं चला आज वेणी घालूया. आता मला कसं आहे ना, वेणी घालायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी जर वेणी घातली ना तर मला त्रास होतो, म्हणजे ते केसांच्या मुळं दुखतात. त्यामुळे मी जास्त ना असं ताणून केस वगैरे जास्त बांधत नाही. जास्त तरी म्हणजे मोकळेच केस असतात, मला त्रास होतो म्हणून मी ते वेणी वगैरे जास्त घालत नाही. पण म्हटलं चला, जास्त मोकळे पण ठेवून ठेवून मग केस आपले खराब होतात. आणि म्हटलं चला आज मस्त वेणी घालूया. तर मी आज खूप दिवसानंतर वेणी घातली बरं का. आणि त्यानंतर मग पार्सल आलं होतं सायंकाळच्या वेळेस, आमचं 5:30 वाजता पार्सल आलं. मी दिवसभर वाट बघून बघून थकले, कारण की मला डबे आणि म्हटलं चला बरं नाही आलं की आपण ते घासून घेऊ, कारण की डीमार्टचं सामान माझा भरायचं बाकी होता. आणि एक नंबर आहे बरं का, क्वालिटी तर खूप सुंदर आहे बरण्यांची. आणि 16 बरण्या आलेल्या आहेत त्यामध्ये. आता ह्या 16 बरण्या आहे ना, त्याच्यामध्ये माझं सगळं सामान मावेल. आणि मला ना जास्त असं बरण्या वगैरे खूप जास्त आवडत नाही घरामध्ये. जितक्या तुम्ही बरण्याचा गोंधळ केला ना, मग तितकंच तुमच्या किचनमध्ये ते चांगलं वाटत नाही. आणि त्या मोजक्याच बरण्या ठेवायच्या, आणि जो काही एक्स्ट्राचा सामान असतो ना तो एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा. जे आपल्याला लागतं तेवढंच ठेवायचं, बाकी एवढं जास्त किचनमध्ये ठेवायचं नाही. आता माझं छोटंसंच आहे, रूम आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघतात, रूम पण छोटीच आहे, किचन तर एकदमच छोटं आहे की तिथं एक जण उभं राहील फक्त स्वयंपाकाला, एवढंच माझं किचन आहे. तर छान पद्धतीने ना ऑर्गनाइज करून ठेवते बरं का माझं छोटंसं किचन. आणि त्यानंतर मी आज बरण्या मागवलेल्या होत्या, त्यांची क्वालिटी तर खूप सुंदर आहे. आता मी ते घासून त्याच्यामध्ये डीमार्टचं सामान भरल आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतर मग चला सगळं काहीच आवरून झालं. आणि सायंकाळी 5:30 वाजता पार्सल आलं होतं. मी दिवसभर वाट बघत बसले होते. आता त्यानंतर मग ओम आणि रिया तर दोघांचं पण चालू होतं, मग मी असं त्यांना रच आणि असं तसं कर, आणि म्हणजे छोट्या मोठ्या अशा बरण्या. आणि त्याच्यामुळे ना खूप मस्त वाटतं. आणि एकसारख्या बरण्या जर असल्या ना तर खूप भारी वाटतं. आता मी डीमार्टला गेली होती, तिथून पण आणू शकले असते, पण असं एकसारख्या बरण्या आपल्याला तिथं मिळत नाही, त्यासाठी मी नाही आणल्या. आणि त्यानंतर मग सगळ्या काही बरण्या वगैरे आवरून घेतल्या आणि पटकन इकडे पोछा वगैरे मारून घेतला, कारण की आज आहे दीपामावस्या. आणि त्यानंतर मग चला मस्त आज म्हटलं चला पोछा वगैरे सायंकाळच्या वेळेस मारून घेतला, दिवा अगरबत्ती करून घेणार आहे. आता एवढाच मी व्हिडिओ शूट केला होता, पुढचं काही एवढं शेअर केलं नाही मी तुमच्यासोबत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. तर बाय.